अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत। आज आपण करत आहोत एकदम चमचमीत अशी रेसिपी, ती म्हणजे आलू बोंडे। बघताय तुम्ही, खूप छान लागतं या दिवसात। बघताय तुम्ही, माझी तयारी झालेली आहे। मी डाळीचं पीठ घेतलं आहे, बेसन पीठ। त्याच्यात मी जिरा, ओवा, हळद, चवीपुरतं मीठ आणि भाजीसाठी कोथिंबीर, थोडी ही सर्व मी आता ते मिरची, लसूण, अद्रक याची चांगली मी आता पेस्ट तयार करून घेतलेली आहे। बघताय तुम्ही। आता आपण भाजीला थोडी हाय फ्लेम ठेवूया, म्हणजे फोडणी लवकर सोडेल। आपली फोडणी तयार आहे। आता मी त्यात बटाटे टाकून देतो। बघत राहा अकूज किचन। थोडी हळद टाकून घेतो मी। हे जे आपण वाटण तयार केलं होतं, आता हे आपल्याला या भाजीमध्ये टाकायचं आहे। मी आता ते टाकतो। भाजी आपली तयार झालेली आहे। हिला मी आता खाली काढून घेतो। भाजी झालेली आहे आपली। आता आपण पीठ व्यवस्थित भिजवून घेऊ। जास्त पातळ नाही, थोडंसं घट्ट, जसं आपण भाज्यासाठी वापरतो तसं। आणि त्यात चिमूटभर आपल्याला सोडा देखील घालायचा आहे। बघा, करून घेतो। जास्त घट्टही नाही आणि पातळ देखील नाही, मीडियम। बघताय तुम्ही, मी ह्याच्यात थोडासा सोडा पण टाकलेला आहे। आता ह्याला मी एक चांगलं हलवून घेतो। बघताय तुम्ही, तेल तापलेलं आहे आणि आपल्या तयार केलेल्या भाजीचे आपण छोटे छोटे असे चपटे गोळे करून घेतलेत। ह्याला मी आता डाळीच्या पिठात भिजवतो आणि तेलात सोडतो। बघत राहा, सोपी आणि छान अशी रेसिपी आहे। आपल्या सगळ्यांना आवडती आहे, नाही तर सगळं माझ्या घरी आहे। मी आपली वाट पाहतोय। खूप खूप धन्यवाद आपले आणि मनपूर्वक आभार। बघत राहा अकूज किचन।